एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतलेला निर्णय फडणवीस सरकारकडून रद्द करण्यात आला। बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी शिंदेंनी जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती। मंत्रालयाजवळ जीवन बीमा मार्ग इथे 909 चौरस फूट जागा राज्य सरकारनं जनता दलाला दिली होती। शिंदे सरकारनं त्यातली 200 चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवली आणि बाकीची 700 चौरस फुटाची जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती। मात्र फडणवीस सरकारनं ही जागा आता काढून घेतल्यानं नाराज बच्चू कडूंची नाराजी आणखी वाढली आहे। भाजप म्हणजे तुम्ही असं काही साधं समजू नका। आम्ही विष आहो, आम्ही दुधातही विष आहे, आमच्या पेढ्यातही विष आहे। भाजपनं दाखवून दिलंय, पलटला का विष सोडलं। भाजपची नीतीच आहे, गरज सर्व वैद्य मरो, म्हणजे पॉयझनच आहे हो भाजपा। म्हणजे ते त्यांच्या कार्यकर्त्यासाठी पॉयझन बनत आहे। तो मार लढणारा कार्यकर्ता त्यालाच तर ते जवळ करत नाही। सगळ्या विधान परिषदेवर, सगळ्या विधानसभेवर सगळे खासदार भाजपचा मूळ कार्यकर्ता दुर्बीण लावून तर भेटत नाही। ते त्यांच्यासाठी पॉयझन होऊ शकतं, तर माझा काय केव्हा आहे। बच्चू कडूंनी स्वतः त्याचा राजीनामा दिला होता, म्हणून त्यांच्याकडे असलेलं ऑफिस वापस घेणं ही प्रक्रियेचा भाग आहे। म्हणून त्याच्यावर बच्चू कडूंवर कोणी नाराज आहे किंवा देवेंद्र फडणवीसांना तो आवडत नाही अशातला काही भाग नसतो। हे सगळं ऑफिशियल प्रक्रिया असते, म्हणून त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही।